की केव्हा असं वाटलं की विधान परिषद निवडणूक लढावं? कारण आपण नगर परिषद निवडणुका बघितलेल्या आहेत. अचानक हे पाऊल का घेतलं? जेव्हा मतदार यादी आपण छानतो बघतो त्यात असं लक्षात आलं की बुवा हे 453 जे नगरसेवक आहे ते कोणतं संपूर्ण महाराष्ट्रात नगराध्यक्ष नगरसेवक असेल यांच्या मतदारापैकीच उमेदवार कुठेही असतो. आपण विधानसभा बघा, लोकसभा, अनेक ठिकाणी सोसायटीत बघा, जिल्हा बँकेत बघा, तर मग हा का तफावत इथे आहे. आणि याच्यावर आम्ही सर्व अभ्यास केला की बुवा ज्या 453 मधला उमेदवार होऊ शकतो का, होऊ शकतो. मग कशा पद्धतीने होऊ शकतो. मग त्याला दोन गोष्टीची गरज होती. एक तर त्याच्यात हिंमत असली पाहिजे आणि तो या दबावात घाबरला नाही पाहिजे. आणि दबाव तर विसरून जर तो कामी लागत असेल तर त्याचा फायदा निश्चितच होतो. तर आम्ही ते ठरवलं आणि या निवडणुकीला पुढे गेलो. निवडणुकीच्या रिंगणात तुम्ही उतरले, मात्र काय विजन तुमचं विकासाबाबत आहे? या जिल्ह्याच्या संपूर्ण नगर परिषद अंतर्गत काय तुमचं विजन आहे? या जिल्ह्यात 13 नगरपालिका आहेत, 2 नगरपंचायती आहेत, 1 महानगरपालिका आहे. ज्या मागील 10-20 वर्षात झपाट्यानं शहरांचा विकास झालेला आहे. वस्त्या शहराच्या फार मोठ्या वाढत आहे. त्या अनुषंगाने त्यांचं येत्या 15-20 वर्षाचं प्लॅनिंग असलं पाहिजे. आणि हे प्लॅनिंग नगरसेवक त्याच्या विचारात अनेक तरुण नगरसेवक निवडून आले. मी जिल्ह्यात फिरतोय, त्या तरुण नगरसेवकांना जेव्हा आपण बघतो तेव्हा लक्षात येतं की त्यांना अनेक गोष्टी करायची इच्छा आहे, पण त्यांना प्लॅटफॉर्म नाही आणि त्यांना कनेक्शन नाही. कोण कलेक्टरला भेटेल, कलेक्टर वेळ देईल काय, कमिशनर वेळ देईल काय, कॅफो वेळ देईल काय, किंवा एखादा नगर रचनेचा प्रश्न मुंबई नेता येईल का, आणि हे डिपेंडिंग होऊन जातात. त्यांचे अधिकारही त्यांना माहीत नाही आणि अशी कोणतीच व्यवस्था नाही की नगरसेवकाच्या मनातले प्रश्नांचे उत्तर कोण देईल. कारण का नगरसेवकाला घेऊन जे वाक्य सुरू आहेत ते फार चुकीचे आहेत. नगरसेवकाला सरळ सांगण्यात येते हा घोडा बाजार करतो, पैसे घेतो, हे करतो. अरे तो आज 2-4-5 हजार लोकांच्या मदत मिळून आलेला आहे आणि 5-10 हजार लोकसंख्येला एक नगरसेवक प्रतिनिधी करतो. त्याच्यावर तो जबाबदार पदाधिकारी आहे. तो त्या शहरातला सर्वात सामान्य म्हणजे प्रथम नागरिक नगराध्यक्ष आणि त्यानंतरचे सर्व नगरसेवक नागरिकांमध्ये मोडले जातात. आणि त्याचीच प्रतिमा जर मलिन केल्या जात असेल हे कुठंतरी खेदजनक आणि थांबवलं गेलं पाहिजे. काम करत असताना तुम्ही वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी घेतलेली आहेत, मात्र वंचितच्याच नगरसेवकांकडे जात आहेत की अपक्ष नगरसेवकांकडे जाते? कारण भाजपचेही नगरसेवक बरेच आहे जिल्ह्यामध्ये. लक्षात घ्या, कोणतीही निवडणूक म्हटले मतदाता आणि उमेदवार यांच्यातला जो संवाद असतो आणि या निवडणुकीत सर्वात महत्वाचा पाठ 453 नगरसेवक आहे आणि मी एक नगरसेवक आहे. मी नगरसेवक म्हणून तुमच्या घरी कधी येऊ शकतो. बरोबर. आणि तुम्ही नगरसेवक म्हणून कोणाच्या घरी जाऊ शकता. निवडणुका त्या मतदान पर्यंत पक्षाचे असतात. एकदा तुम्हाला लोकांनी निवडून दिलं तर 5 वर्ष तुम्ही त्या संपूर्ण शहराचे, संपूर्ण प्रभागाचे नगरसेवक आहात. तुम्ही लोकांना हे म्हणू शकत नाही तू आमचा आहे. आपल्याकडे प्रॉब्लेम काय आहे हा सर्वात मोठा आहे की निवडणूक आणि पक्ष हे 5 वर्ष त्याच्या दिमागात भिनसलेलं असतं. हा भाजपचा, हा काँग्रेसचा, हा राष्ट्रवादीचा, हा सेनेचा, हा वंचितचा, असं नाहीच आहे. नगराध्यक्ष म्हणजे तो पूर्ण शहराचा प्रथम नागरिक आणि नगरसेवक म्हणजे पूर्ण शहराचे नगरसेवक आहे. सध्या विधान परिषद निवडणुकीचे वारे सुरू आहे आणि या विधान परिषद निवडणुकीत अनेक दिग्गज उमेदवार आहेत. वंचित बहुजन आघाडीकडून निलेशजी विश्वकर्मा या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत आणि आपल्यासोबत या संपूर्ण निवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी निलेशजी विश्वकर्मा, खूप खूप आपलं स्वागत या मुलाखतीमध्ये. थँक्यू. माझा पहिला प्रश्न तुम्हाला हा राहील की केव्हा असं वाटलं की विधान परिषद निवडणूक लढावं? कारण आपण नगर परिषद निवडणुका बघितलेल्या आहेत. अचानक हे पाऊल का घेतलं? अचानक हे पाऊल नाही. जेव्हा मतदार यादी आपण छानतो बघतो त्यात असं लक्षात आलं की बुवा हे 453 जे नगरसेवक आहे ते कोणतं संपूर्ण महाराष्ट्रात नगराध्यक्ष नगरसेवक असेल यांच्या मतदारापैकीच उमेदवार कुठेही असतो. आपण विधानसभा बघा, लोकसभा, अनेक ठिकाणी सोसायटीत बघा, जिल्हा बँकेत बघा, तर मग हा का तफावत इथे आहे. आणि याच्यावर आम्ही सर्व अभ्यास केला की बुवा ज्या 453 मधला उमेदवार होऊ शकतो का, होऊ शकतो. मग कशा पद्धतीने होऊ शकतो. मग त्याला दोन गोष्टीची गरज होती. एक तर त्याच्यात हिंमत असली पाहिजे आणि तो या दबावात घाबरला नाही पाहिजे. आणि दबावात विसरून जर तो कामी लागत असेल तर त्याचा फायदा निश्चितच होतो. तर आम्ही ते ठरवलं आणि या
निवडणुकीला पुढे गेलो. बरं, निवडणुकीच्या रिंगणात तुम्ही उतरले, मात्र काय विजन तुमचं विकासाबाबत आहे? या जिल्ह्याच्या संपूर्ण नगर परिषद अंतर्गत काय तुमचं विजन आहे? या जिल्ह्यात 13 नगरपालिका आहेत, 2 नगरपंचायती आहेत, 1 महानगरपालिका आहे. ज्या मागील 10-20 वर्षात झपाट्यानं शहरांचा विकास झालेला आहे, वस्त्या शहराच्या फार मोठ्या वाढत आहे. त्या अनुषंगानं त्यांचं येत्या 15-20 वर्षाचं प्लॅनिंग असलं पाहिजे. आणि हे प्लॅनिंग नगरसेवक त्याच्या विचारात अनेक तरुण नगरसेवक निवडून आले. मी जिल्ह्यात फिरतो आहे, त्या तरुण नगरसेवकांना जेव्हा आपण बघतो तेव्हा लक्षात येतं की त्यांना अनेक गोष्टी करायची इच्छा आहे, पण त्यांना प्लॅटफॉर्म नाही आणि त्यांना कनेक्शन नाही. कोण कलेक्टरला भेटेल, कलेक्टर वेळ देईल काय, कमिशनर वेळ देईल काय, कॅफो वेळ देईल काय, किंवा एखादा नगर रचनेचा प्रश्न मुंबई नेता येईल का, आणि डिपेंडिंग होऊन जातात. त्यांचे अधिकारही त्यांना माहीत नाही आणि अशी कोणतीच व्यवस्था नाही की नगरसेवकाच्या मनातले प्रश्नांचे उत्तर कोण देईल. आणि हाच गाभा आमच्या लक्षात आला की अजून फार काम विचार करावं लागेल. कारण का मी नगरसेवकातून सातत्यानं आलेलो आहे. आताच आमची नगराध्यक्ष चांदुर्ला आम्ही जिंकलो आहे. तर ही प्रोसेस आहे आणि ही प्रोसेस जर शिकायला लोकांना मिळाली तर एक चांगलं नगरसेवक तयार होतील. कारण का नगरसेवकाला घेऊन जे वाक्य सुरू आहेत ते फार चुकीचे आहेत. नगरसेवकाला सरळ सांगण्यात येते, हा घोडा बाजार करतो, पैसे घेतो, हे करतो. आणि तो आज 2-4-5 हजार लोकांच्या मदत निवडून आलेला आहे आणि 5-10 हजार लोकसंख्येला एक नगरसेवक प्रतिनिधी करतो. त्याच्यावर तो जबाबदार पदाधिकारी आहे. तो त्या शहरातला सर्वात सामान्य म्हणजे प्रथम नागरिक नगराध्यक्ष आणि त्यानंतरचे सर्व नगरसेवक नागरिकांमध्ये मोडले जातात. आणि त्याचीच प्रतिमा जर मलिन केल्या जात असेल ते कुठंतरी खेदजनक आणि थांबवलं गेलं पाहिजे. बरं, नगरसेवकाच्या माध्यमातून गल्लोगल्लीपर्यंत विकास होतो, मात्र नगरसेवकांच्या काय समस्या तुमच्या लक्षात आल्या या जिल्ह्यात काम करत असताना? कोणत्याही पक्षाचा गाभा हा नगरसेवक आहे. कारण का डे टू डे नगरसेवकच हा जनतेच्या संपर्कात असतो. कोणताच नेता जनतेच्या संपर्कात नसतो. आणि तो काम करत असताना जर तुम्ही बघितली असेल तर त्याची जी प्रतिष्ठा आहे ती धुळीस मिळालेली आहे. त्याला मान सन्मान, त्याचं पास, त्याचा प्रोटोकॉल, त्याला मानधन, त्याच्या जीवनात असं काही करता येईल का ज्याच्यामुळे तो सुखावला होईल, हे कुठंच नाही आहे. आज तुम्ही बघा निवडणुकीत तेवढं पुरतं त्याला विचारतो, कोणती नगरसेविका आली, कोणता नगरसेवक आला, याच्यात तर कुठंच त्याचा विचार नाही आहे. हे मोठे प्रश्न आहेत. बरं, जिल्ह्यात काम करत असताना तुम्ही वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी घेतलेली आहेत, मात्र वंचितच्याच नगरसेवकांकडे जात आहेत की अपक्ष नगरसेवकांकडे जाते? कारण भाजपचेही नगरसेवक बरेच या जिल्ह्यामध्ये आहेत. लक्षात घ्या, कोणतीही निवडणूक म्हटले मतदाता आणि उमेदवार यांच्यातला जो संवाद असतो. आणि या निवडणुकीत सर्वात महत्त्वाचा पाठ 453 नगरसेवक आहे आणि मी एक नगरसेवक आहे. मी नगरसेवक म्हणून तुमच्या घरी कधी येऊ शकतो. बरोबर. आणि तुम्ही नगरसेवक म्हणून कोणाच्या घरी जाऊ शकता. निवडणुका या मतदानपर्यंत पक्षाच्या असतात. एकदा तुम्हाला लोकांनी निवडून दिलं तर 5 वर्ष तुम्ही त्या संपूर्ण शहराचे, संपूर्ण प्रभागाचे नगरसेवक आहात. तुम्ही लोकांना हे म्हणू शकत नाही तू आमचा आहे. आपल्याकडे प्रॉब्लेम काय आहे हा सर्वात मोठा आहे की निवडणूक आणि पक्ष हे 5 वर्ष त्याच्या दिमागात भिनसलेलं असतं. हा भाजपचा, हा काँग्रेसचा, हा राष्ट्रवादीचा, हा सेनेचा, हा वंचितचा, असं नाहीच आहे. नगराध्यक्ष म्हणजे तो पूर्ण शहराचा प्रथम नागरिक आणि नगरसेवक म्हणजे पूर्ण शहराचे नगरसेवक आहे. तर त्यांना हे समजून सांगावं लागेल की बाबा विकासाचा शहर आहे, विकासाकडे तुम्हाला न्यावं लागेल. पक्ष त्यांना फक्त वापरून घेतो. कोणती राष्ट्रीय पक्षाचं काम आहे तिला झेंडा दे, मतं माग, हे कर, पण त्याची प्रतिमा कोणीच मोठं करत नाही. आता तुम्ही जसं बोलले की पक्ष फक्त नगरसेवकाचा वापर करून घेतो, असंच निवडणुका आल्यात विधान परिषदच्या की नगरसेवक नेत्यांना आठवतो. तुमच्या मते तुम्ही काय नगरसेवकांबद्दल तुमची भावना आहे? मी अनेक वर्षापासून नगरसेवक हा राहिलेलो आहे आणि हा फार म्हणजे मुळातला आणि जिव्हारी लागलेला प्रश्न आहे का त्याला एवढं प्रेशर असतं. एक तर त्याला 5ही वर्ष दिवाबत्ती, लाईट, नाल्या याच्यावर कॉन्सन्ट्रेट आणि त्याच्या प्रभागातले 2ही मतं इकडे तिकडे होता कामा नये त्यासाठी त्याला अजून प्रेशर. पण एक नगरसेवक तुम्ही बघाल त्या वयाच्या कमी याच्यातच ते त्यांचं जीवन संपतो आहे. अनेक व्याध्या त्यांना झालेल्या आहेत. हाय ब्लड प्रेशर प्रत्येक नगरसेवकापेक्षा 50%ला शुगर. कारण ते दिनचर्या नाही. कोणी फोन केला तयार असतो, कोणी फोन केला जायचं असतो. आणि नगरसेवकाला निवडून आल्यानंतर कुठं मान सन्मान आहे. त्याचा निधीवर अधिकार नाही, आमदाराच्या खासदाराच्या निधीवर अधिकार नाही. फक्त नगरपालिकेपुरता तो राहतो. पण मतं द्यायला सर्वात पहिले नगरसेवक तयार असतो. बरं, आता नुकतंच मी बच्चू कडूंची बाईट ऐकली. त्यांनी म्हटलं की आम्ही प्रवीण पोटेंना निवडून आणू. कधी काढी ते भाजपला अनेक आंदोलनाच्या माध्यमातून टोचतात. असं जे राजकारण असतं, मात्र निवडणुकीच्या वेळेस काय तुमची यावर प्रतिक्रिया, कसं पाहता या घटनेला?
बच्चू कडू सन्मान्य आणि आमच्यासारखेच ते संघर्षातून नेतृत्व झालेलं आहे, जनसामान्यांचे प्रश्न उचलणारे आहेत आणि ही निवडणूक कशी आहे काय आहे हे त्यांनाही माहीत आहे आणि कदाचित त्यांचं ते स्टेटमेंट कशाला घेऊन असेल माहीत नाही, कारण जेव्हा स्टेटमेंट झालं मी बघतोय का तिथे शिवसेनेचे उभाटाचे अभिजित ढेपे पण बसून होते हां आणि हे दुसऱ्या सेनेचे होते, तर हे कुठंतरी चित्र कशाला ते असे बोलले असतील ज्याचा मला वाटत नाही, पण का बोलले याचं कारण पूर्ण अमरावती जिल्ह्याला माहीत आहे. जिल्ह्यात फिरत असताना अनेक नगरसेवकांच्या भेटी घेतल्यानंतर विश्वास वाटतो का, काय प्रतिसाद मिळतो, येणार का निवडून? निवडणुकीत जय पराजय हा वेगळा विषय झाला, हां तो लास्टमध्ये असतो. हो कोणताही खेळ स्टार्ट करताना एक खेळ असतो, तो खेळावा लागतो. हां खेळ तुम्ही चांगला खेळला तर रिझल्ट तुमच्या दिशेने येतात. राहिलं या नगरसेवकांना पूर्ण महाराष्ट्रात त्याच्या मतदारसंघात उभं राहायचं कौतुक का कोणी? मी निदान सुरुवात तर केली हां की बा निदान नगरसेवक लढू शकतो का? हो लढू शकतो, फॉर्म उभा करू शकतो का? ठेवू शकतो, स्टँड राहतो. म्हणजे तुम्ही जर हे बघितलं असेल या महाराष्ट्रात 6 निवडणुका अपक्ष झाल्या म्हणजे अनपोच झाल्या. हां आता जे प्रथम डाव नगरसेवक झाले असतील, नगरसेविका झाले असतील, त्यांच्या जीवनात पहिल्यांदा MLCचं मतदान आलं, विधान परिषदेचं मतदान कसं असते, प्रोसेस काय हे कसं माहीत पडेल. समजून घ्या तुम्ही नगरसेवक आहात, हो. निवडून आला आहेत, तुम्हाला मतदानाचा अधिकार कळला पाहिजे. प्रिफरन्शियल वोटिंग आहे कसं केलं तर पण तुम्हाला कळलं की मी नगरसेवक झालं, माझं महत्त्व आहे. लोकशाही संपून जाईल ना जर कोणीच निवडणुकीत उभं राहणार नाही. उद्या मी म्हणाल बाबा तू फॉर्म नाही भरता, तू भरायचा तू बाहेर होऊन जा. अनेक फॉर्म रिजेक्ट झाले, अनेक लोक हॉस्पिटलाइज झाले, ते तुमच्या समोर मात करतं. बरं, हे सगळं करत असताना माझा एक महत्त्वाचा प्रश्न आहे, निवडणुकीच्या रिंगणात उतरत असताना वंचित बहुजन आघाडीच का पक्ष निवडला? पण कदाचित तुम्हाला माहीत नसेल, मी 2 वेळा विधानसभा लढलेलो आहे. अच्छा आणि मी महाराष्ट्र राज्याचा अध्यक्ष आहे. अच्छा. महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडी हे सातत्यानं काम करत आहे आणि या निवडणुका कार्यकर्त्यांच्या असतात, त्यामुळं कार्यकर्त्यांची भावना जाणूनच निवडणूक लढल्या जातात. हे होते निलेशजी विश्वकर्मा. एखादा नगरसेवक जिल्ह्यातून उभा राहून विधान परिषद निवडणूक लढू शकतो हे देखील आपण दाखवून दिलेलं आहे आणि अनेक ठिकाणी जे आहेत अनपोज निवडणुका झालेल्या आहेत, मात्र त्या ठिकाणी नगरसेवकांना मतदान करण्याचे जो हक्क होता, जे पहिल्यांदा नगरसेवक झालेले आहेत, अशी पाडी जी आहे आपल्या जिल्ह्यात येऊ नये म्हणून देखील माझा हा उमेदवारी अर्ज राहील आणि मी नगरसेवकच म्हणून नगरसेवकांकडे मत मागण्यासाठी जाणार आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे.